हॅलो गाईस, तर आज मी पनीर हनी चिल्ली बनवणार आहे। याच्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतला आहे। याला मी बारीक कट करून घेतला आहे डाइसमध्ये। आता मी मॅरिनेट करण्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे। तर याच्यात आपण जिंजर गार्लिक पेस्ट पण ॲड करूयात। मग इथे मी आता एव्हरेस्टचा तंदूर मसाला यूज केला आहे। तर आता आपण या सगळ्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आणि मिक्स करून झाल्यावर मी इथे आता कर्ड ॲड करत आहे अमूल मस्तीचं। ठीक आहे, तुम्हाला जे वाटेल तुम्ही त्या ब्रँडचं ॲड करू शकतात। आणि आता सगळं चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा रेड चिली पावडर मसाला यूज करत आहे। तुमच्याकडे जे मसाला असेल तुम्ही ते टाकू शकतात। आता या सगळ्यांना आपण चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात। आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी हे एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहे। तुमच्याकडे कढई असेल तुम्ही कढईत पण करू शकता। मी ते 200 टेम्परेचरवर सेट केलं आहे 18 मिनिट्ससाठी। ओके, तर तुमच्याकडे कढई किंवा फ्राय पॅन असेल तुम्ही त्याच्यात यूज करू शकता। आता मी इथे काही व्हेजीस कट करून, तर इथे तुम्ही बेसिक व्हेजीस घेऊ शकता, अनियन वगैरे जे काही तुमच्या घरात असेल ते। आणि आता मी इकडे चिंग्स मसाला घेते आहे। याच्यामध्ये आपल्याला 5 पॅकेट मिळतात। तर आता आपण हे 30 ml वॉटरमध्ये मिक्स करूयात। तर आता मी इथे मिक्स केलं आहे चांगल्या प्रकारे। आता मी गॅसवरती कढई ठेवणार आहे। त्याच्यात आपण ऑइल टाकूयात। मग आता थोडंसं आपण ऑइल टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण करी लीव्स ॲड करूयात। नंतर आपण याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट मिक्स करूयात। आणि आपण याच्यामध्ये आपण याला थोडं मिक्स करून घेऊयात। आणि मग त्याच्यासोबत आपण याच्यामध्ये टाकणार आहेत गार्लिक आणि हिरवे मिरची जे आपण कट करून घेतले होते बारीक बारीक, ते आपण याच्यामध्ये ॲड करूयात। आणि आता आपण या सगळ्यांना चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत। ठीक आहे, याच्यानंतर आपण जे पण व्हेजीस कट केले होते ते 1 बाय 1 आपण यात टाकूयात। जसं अनियन टाकले मी फर्स्ट याच्यामध्ये, तर याला आपण व्यवस्थित स्टीअर करून घेऊ। त्याच्यानंतर टोमॅटो ॲड करा, कॅरेट ॲड करा, शिमला मिर्च ॲड करा। ठीक आहे, मग या सगळ्यांना आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालं की आपण याला थोडा वेळ तसंच आपण झाकण लावून ठेवणार आहोत। आता मी इथे मीठ टाकत आहे याच्यामध्ये। तुम्ही पण थोडंसं मीठ ॲड करू शकता, जसं गरज नाही आहे कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं। तरी पण मी ते थोडंसं मीठ टाकलं आहे। आता याला मी चांगल्या प्रकारे स्टीअर करून घेतलं आहे। आता मी याला थोडा वेळ झाकून ठेवणार आहे 5-1 मिनटं। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपल्या भाज्या चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये जो मसाला आपण मिक्स केला होता तो आपण याच्यामध्ये टाकूयात। तर आता मी ते तो मसाला टाकून घेतला आहे। तर याला पण आपण व्यवस्थित प्रकारे स्टीअर करून घेऊ। आता मी ते चांगल्या प्रकारे सगळं मिक्स करून घेतलं आहे। तर याच्यामध्ये पनीर ॲड करून घेऊयात। आता मी याच्यामध्ये हनी टाकत आहे। तुमची चॉईस, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, पण याच्याने टेस्ट इन्हान्स होतो। मग आता मी ते 1 टेबलस्पून हनी टाकलं आहे। आणि आता मी सगळ्यांना व्यवस्थितपणे स्टीअर करून घेणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपलं पनीर हनी चिली रेडी झालं आहे। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा, हे खूपच टेस्टी असतं। ठीक आहे, फॉलो करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्ससोबत। आणि ही खरंच खूपच टेस्टी झाली होती। तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।